नमस्कार मंडळी, मी नेहा साळवे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज मी घेऊन आले गुढीपाडव्याचा लुक। तुम्ही कसं झटपट सगळ्या कामातनं वेळ काढून कसं झटपट तुम्ही मेकअप करू शकता आणि ते पण कमीत कमी प्रोडक्ट्समध्ये कसं तुम्ही तुमचा बेस एकदम लाईट वेट बेस तयार करू शकता, जेणेकरून एकदम पण हेवी बेस नाही की असंच कुठेतरी बाहेर जायचं, एक फोटो क्लिक करायचे, आपला सण आहे तर एक लाईट वेट बेस ज्यात आपण कम्फर्टेबल असू असा मेकअप मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ग्लोई मेकअप आहे। तुम्ही सुद्धा हा मेकअप करू शकता। तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हे सगळे इन डिटेल मध्ये सांगेनच पुढे, सो स्टे ट्यून। तर सगळ्यात आधी मी फेस पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी जे रोज वॉटर असतं ते ॲज अ टोनर म्हणून मी यूज केले। आता मी हे शीलचं मॉइश्चरायझर यूज करते, वॉटर बेस मॉइश्चरायझर आहे हे। आता उन्हाचे दिवस सुरू आहेत आणि तुम्ही बाहेर वगैरे जाणार असाल, खूप स्वेटिंग होत असेल तर तुम्ही अजून एक ऑप्शन यूज करू शकता। तुम्ही बर्फ कपड्यात घेऊन सुद्धा लावू शकता, त्याने स्वेटिंग थोडंसं कंट्रोल होतं। आणि त्यानंतर मी आता हे पूर्ण वॉटर बेस मॉइश्चरायझर घेऊन मी पूर्ण मानेला सुद्धा कवर केलेलं आहे, जेणेकरून मला थोडंसं स्वेटिंग कमी होईल आणि माझा मेकअप जो आहे जो लॉंग लास्टिंग राहील। आता मी इथे फिटमीचं फाउंडेशन घेतलेलं आहे। खूप छान शेक केल्यावरच हे यूज करायचं कुठलंही लिक्विड प्रॉडक्ट। त्यानंतर मी इथे मिक्सिंग प्लेटवर 2-3 ड्रॉप घेते आणि ते छान ॲक्टिव्ह करून घेते। आणि तर आता मी इथे कलर करेक्टर करत नाही आहे, कारण माझ्या फेसवर एवढं प्रॉब्लेम नाही आहे फेसला माझ्या। फक्त डोळ्याखाली थोडेसे डार्क सर्कल्स आहेत, पण ते फाउंडेशनने कवर होऊन जातील, त्यामुळे मी अजून एक लेअर करेक्टरचा नाही लावत आहे। तर आता मी इथे ब्युटी ब्लेंडर छान रनिंग वॉटरने 4-5 वेळा भिजवून घेतलेला आहे, त्यामुळे तो छान सॉफ्ट झाला आहे। त्याचं पाणी मी पूर्ण काढून घेतलं आहे। आणि फाउंडेशन लावताना मी जसं आता दाखवते तसं खालून वरती असं डॅब करत, हलक्या हाताने डॅब करत लावून घ्यायचं, जेणेकरून चेहरा लिफ्टेड वाटतो थोडासा। आणि हलक्या हातानेच लावायचं आहे। डोळ्यांखाली लावताना सुद्धा असं वरती बघूनच लावायचं, जेणेकरून जास्त क्रीज तिथे पडणार नाही। आणि मी इथे आता डोळ्यांच्या वरती सुद्धा लावते, म्हणजे मी कन्सिलर लावणार नाही परत आयशॅडो करताना। आपला पूर्ण मेकअप होईपर्यंत आपलं जे फाउंडेशन वगैरे आपला बेस असतो तो पूर्ण सेटल होऊन जातो आपल्या स्किनवर, आणि त्यानंतर तो खूप फ्लॉलेस दिसायला लागतो आपल्या स्किन टोन प्रमाणे। आणि इथे छान मी पूर्ण फेसला फाउंडेशन ब्लेंड करून घेतलेलं आहे। आणि ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे, ब्लेंडिंग खूप हलक्या हाताने छान पद्धतीने करा, तरच ते फाउंडेशन खूप इवन वाटेल आणि तुमचा बेस खूप फ्लॉलेस दिसेल। मान कवर करायला तुम्ही अजिबात विसरू नका, कारण नाहीतर मानेचा कलर वेगळा आणि फेस ते इवन टोन दिसणार नाही। त्यामुळे मान कान सगळं व्यवस्थित कवर करून घ्या। त्यानंतर मी हे लिक्विड ब्लशर यूज करते आहे। हे खूप छान ब्लशर आहे, आणि जर हे ब्लशर नसेल तर मग मी लिपस्टिकमधला जो आपला पिंकिश पर्पलिश कलर असतो तो मी यूज करते। इथे माझी मुलगी बघा मध्ये मध्ये तिची मस्ती चालू आहे। तर हे ब्लशर तुम्ही छान असं स्माईल करून गालावर, नाकावर, काही जणांना चीनवर सुद्धा लावायला छान वाटतं, तर तसंही तुम्ही लावू शकता। आणि हे छान असं बोटाने सुद्धा खूप छान ब्लेंड होतं आहे, त्यासाठी तुम्हाला ब्युटी ब्लेंडरची अजिबात गरज नाही आहे। आता मी मॅकचं कॉम्पॅक्ट घेतलेलं आहे, कॉम्पॅक्ट पावडर। तर ही कॉम्पॅक्ट पावडर पण ऑल स्किन
टोन टाईप आहे. आणि पण त्या कॉम्पॅक्ट पावडर लावायच्या अगोदर तुम्हाला ब्युटी ब्लेंडरने जे डोळ्याखाली क्रीजेस पडलेले असतात ते आधी तुम्हाला क्लीन करायचे आहेत. त्यानंतरला हा जो पफ येतो पावडर लावण्यासाठी तो मी फक्त कॉम्पॅक्टवर डॅब डॅब करते आहे, असं पूर्ण घासून घेत नाही आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा पावडर येत नाही आहे. आणि वर बघून व्यवस्थित तुम्हाला तिथे सेटअप करून घ्यायची आहे ती पावडर, जेणेकरून तुम्हाला क्रीज येणार नाही. तसंच आता इथे आपल्याला कोणाकोणाला स्माईल लाईन्स पण येतात, तिथे पण आपण सेम ब्युटी ब्लेंडरने ते पूर्ण ब्लेंडिंग करायचं आहे. त्यानंतरच तिथे पावडर सेट करायची आहे, नाहीतर तुम्हाला स्माइलिंग लाईन्स येऊन मग तिथे मेकअप क्रॅक होणार. त्यानंतर मी आता पूर्ण फेसला ही पावडर लावते आहे, पण मी ब्लशरच्या इथे आता ती पावडर लावत नाही आहे, कारण मला ब्लशरच्या इथे तो ब्लश थोडासा नॅचरली दिसला पाहिजे म्हणून लावते आहे. मानेला मी एक फ्लफी ब्रश घेतला आहे, त्याने मान मी कवर करते आहे कॉम्पॅक्ट पावडरने. त्यानंतर इथे मी आयब्रो डिफायनर घेतलेला आहे. हे 2 in 1 आहे. हे आयलायनर आहे खाली, जे आता मी ओपन करून दाखवलं, आणि वरती हे आयब्रो डिफायनर आहे. तर हा ब्रश आहे आणि ही जी आयब्रो पावडर आहे ना ती डार्क ब्राऊन कलरमध्ये आहे, त्यामुळे ब्लॅक कलर असं खूपच ऑड दिसतो, त्याच्यामुळे मग मी ब्राऊन कलर यूज करते. आता इथे मी ह्या लुकसाठी लेन्सेस यूज केले आहेत. ते मी फ्रेश लुकचे प्युअर हेझल शेड यूज केला आहे. आता माझे दोन्ही पण आयब्रो करून झालेले आहेत. आता मी आयशॅडो चालू करते आहे. आयशॅडोसाठी मी लाईट ब्राऊन कलर घेतला आहे. मला आयशॅडो खूपच लाईट ठेवायचे होते, कारण आपला लाईट बेस आहे त्यामुळे नॅचरली. तर मी एकदम लाईट ब्राऊन कलर घेतला आहे. इव्हनली सगळीकडे मी तोच ब्लेंड करते आहे. इथे आता मी कॉपर कलरचं शिमर यूज करते आहे, जेणेकरून छान असा आपला आयशॅडो उठून दिसेल अजून. आणि शिमरसुद्धा मी फिंगरनेच लावते आहे, त्याने खूप सुंदर शिमर लागतो ब्रशपेक्षा. आता जो कलर आपण आयशॅडोला यूज केला होता तोच कलर मी अंडर आयसाठी यूज करते आहे. का ह्याला आय कॉन्टरिंग असं म्हणतात, जे क्रीज लाईन थोडंसं हाईड करण्याचं पण काम करतं. आता इथे आपण काजळ लावून घेऊया. हे काजळ माझं पर्सनली खूप फेवरेट आहे. मी डेली बेसिसवर हेच काजळ यूज करते. लॉंग लास्टिंग आहे हे काजळ. आणि तुम्हाला स्वेटिंग वगैरे झाली किंवा डोळ्यातनं पाणी वगैरे आलं तरी हे काजळ जसेच्या तसं राहतं. बघा आता काजळ लावल्याने किती दोन डोळ्यांमध्ये डिफरन्स वाटतोय. काजळ लावल्याने आणि खूपच छान लुक येतो. तर इथे आता मी माझं लिप पॅलेट घेतलं आहे आणि त्यामधले 2 कलर मिक्स करून मी एक मरून कलर तयार केला आहे. हे जे सगळे प्रोडक्ट मी यूज करते ना ते मी शॉपमधून घेतलेले आहेत, पण त्याचे नाव वगैरे किंवा शेड जे पण काही असेल ते मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे. तुम्ही तिथून चेक करू शकता आणि तुमच्या नियरबाय शॉपमध्ये तुम्ही त्याची इन्क्वायरी करू शकता किंवा मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा सर्च करून बघू शकता. तुम्ही पण हा लूक 10 to 15 मिनिट्समध्ये कंप्लीट करू शकता. तुम्हाला एकदा ह्या टेक्निक्स आणि एकदा तुम्हाला स्टेप्स समजल्या ना एका पाठोपाठ एक, तर तुम्ही सुद्धा पटापट हा कंप्लीट करू शकता पूर्ण लूक.
तर इथं मी आता फिक्सर मारून घेते, कारण आपला बेस जो आहे तो पूर्ण सेटल होण्यासाठी. तर इथे अगोदर फिक्सर जो आहे तो पूर्ण शेक करून घ्या आणि त्यानंतरच थोडंसं 1 फीटवरनं तुम्ही स्प्रे करा. जर जवळून स्प्रे केला तर कदाचित ते पॅच येण्याचे चान्सेस आहेत आणि पूर्ण ड्राय करून घ्या. तर मी आता इथे माझं हायलायटर पॅलेट आहे, त्यामधनं मी हा फॅन ब्रश यूज करते हायलायटरसाठी. सो आता तुम्ही बघा की हायलायटरने किती लुक चेंज होतो आपला आणि तुम्हाला आता दिसेलच की हायलायटरने किती फरक पडतो. बघा ही साईड किती ग्लोई, खूप सुंदर अशी दिसते हायलायटर लावल्यानंतर. आणि इकडची साईड बघा जिथे मी हायलायटर लावलेलं नाही आहे. तुम्ही आता डिफरन्स बघू शकता की हायलायटरची काय कमाल असते. आणि मला पर्सनली ब्लश आणि हायलायटर खूप आवडतं. तर हायलायटर आपल्या चीकबोन्सवर, नोज ब्रिजवर आणि त्यानंतर चिनवर आणि अप्पर लिप्सवर तुम्ही लावू शकता. आणि मी मेबेलिनचा मस्कारासुद्धा लावला आहे, पण तो शॉट मी घ्यायला विसरले. तर आता आपण लावूया टिकली, ज्याने लुक आपला कंप्लीट होणार आहे. आणि टिकली लावल्यावर तुम्ही बघा लुक किती सुंदर वाटतं. आपला लुक असं परिपूर्ण झाल्यासारखा वाटतो टिकली लावल्यावर. आणि आता त्यानंतर मी लावणार आहे आपली मराठमोळी अशी नथ, जी मी हँडमेड बनवलेली आहे. आणि नथला आपला मराठमोळा लुक आहे आणि नथ नाही असं होऊच शकत नाही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा मेकअप लुक? आणि जर तुम्हाला आवडला असेल हा मेकअप लुक इतका सुंदर असा, तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या गुढीपाडव्याला हा लुक. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. होऊ शकेल तर शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करा, कारण ते फ्री आहे. तर लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.